बदनापूर मतदारसंघात बौद्ध समाज एकवटला. सर्व बौद्ध समाजाचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा. उमेदवार सतीश खरात यांची पत्रकार परिषदेत माहिती. जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघात सर्व बौद्ध समाज एकवटला असून समाजानं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन ही दिली आहे. बदनापूर मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. यामध्ये मतदारसंघात बौद्ध समाजाचे 40,000 मतदान आहे. मात्र एकाही पक्षानं या ठिकाणी बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही. भाजपचे उमेदवार नारायण कुचे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बबलू चौधरी हे बाहेरचे उमेदवार आहेत. याचा विचार करत बाळासाहेब आंबेडकर यांनी सतीश खरात यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघात सर्व बौद्ध समाजानं पाठिंबा दिला, अशी माहिती सतीश खरात यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. आज या ठिकाणी बदनापूर विधानसभा 102चा उमेदवार म्हणून सतीश शंकरराव खरात या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेला संबोधित करत आहे. या ठिकाणची राजकीय परिस्थिती अशी आहे बदनापूर मतदारसंघामध्ये की बौद्ध समाजाचे या ठिकाणी 40,000 मतदार असून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने, सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या कुठल्याही पक्षाने उमेदवार दिलेला नाही. आणि मी आदरणीय आमचे शिवाजी आदमाने साहेब असतील, सदाशिव दादा असतील, सुधाकरभाई निकाळजे असतील, आंबेडकरी चळवळीचे सिद्धार्थ रोटे असतील, आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी मला या ठिकाणी त्यांनी याच्या अगोदर पाठिंबा देऊन माझ्यासोबत सदाशिव दादा आणि आदमाने साहेब आणि सुधाकरभाई मतदारसंघात फिरतात. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना जो बघितलं की 1999ला शिवाजी आदमाने साहेब ओपन मतदारसंघ असताना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवून सुद्धा या ठिकाणी बौद्ध समाजाला जाणून बुजवून दूर ढकलल्या जाते. परंतु समाजाच्या माध्यमातून समाजाने जे माझ्यावर जे प्रेम केलं आणि समाजाने या ठिकाणी मला जो पाठिंबा दिलेला आहे, या पाठिंब्याबद्दल मी आंबेडकरी सर्व समाजाचे मी या ठिकाणी आभार मानतो. राहिला दुसरा विषय, सुधाकरभाईने जालना मतदारसंघाच्या संदर्भात जो विषय केलेला आहे, आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की आमचा जो बाळासाहेबाचा उमेदवार असेल, मी व्यक्तिगत माझी भूमिका पक्षाच्या या नात्याने सांगतो की आमच्या सर्व उमेदवाराला सर्व बौद्ध समाजाने व इतर बहुजन समाजाने सुद्धा मतदान करावा, एवढी या ठिकाणी मी माझ्याच बरोबर सर्व मतदारसंघातील सगळ्या उमेदवाराबद्दल या ठिकाणी सगळ्यांना माझ्या बौद्ध समाजाच्या बांधवांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या समाजाला आरक्षण दिलेलं आहे, या समाजाच्या आरक्षणामध्ये जो जो घटक येतो त्या त्या घटकाला या लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परंतु वारंवार एकाच समाजाला जो विषय दिला जातो आणि यांचे जे चालवणारे धनी आहेत, मग नारायण कुचे साहेबांचे जर कोण धनी असतील तर या ठिकाणचे दानवे साहेब ते त्यांचे धनी आहेत. या ठिकाणी बबलू चौधरीचे कोण धनी असतील तर राजेश टोपे प्रस्थापित मंडळी ही त्यांची खरी एक सूत्रधार आहे. आणि म्हणून या सूत्रधाराला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणचा आमचा जो बौद्ध समाज आहे आणि बहुजन समाजातले अनेक मंडळी आमच्या संपर्कात आहेत. परंतु सुधाकरभाई, आमचे शिवाजीराव आदमाने साहेब, त्याचबरोबर सदाशिव दादा, ही सर्व मंडळी या ठिकाणी इतके म्हणजे आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या प्रबळ असून सुद्धा अशा माणसाला सुद्धा या ठिकाणी एक जाणून बुजून जात म्हणून या व्यवस्थेमध्ये नाकारल्या जाते. आणि या जातीच्या मागचं कारण असं आहे की आंबेडकरी समाजाचा जो समूह आहे बौद्ध समाजाचा, की हा सहजासहज कोणाची गुलामगिरी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो स्वीकारत नाही. हा त्याचा इतर समाजाचे जे प्रस्थापित लोक आहेत हा त्याचा दोष समजतात. परंतु इतर जे आहेत ते या ठिकाणी त्यांची गुलामगिरी स्वीकारतात, म्हणून हा आम्हाला विरोध केला जातो. परंतु आम्ही आंबेडकरी चळवळीचे लढाऊ कार्यकर्ते आहेत आणि लढाऊ कार्यकर्ता हा कोणत्याही क्षणी आम्ही या ठिकाणी ही निवडणूक जिंकून दाखवू, एवढंच या ठिकाणी मी सर्व पत्रकार बांधवांना सांगतो. आणि तमाम या ठिकाणच्या बदनापूर 102 मतदारसंघामधले जे माझे मतदार बंधू भगिनी असतील त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की या मतदारसंघाचा जर खऱ्या अर्थानं काय पलट करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीचे सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे, यांची स्वच्छ भूमिका आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे हे 8 वर्ष झालेलं आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका ज्या ज्या स्थानिक स्वराज्याचे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन हे सरकार घेऊ पाहत नाही. तर दुसरीकडे एससी आणि जनतेच्या, आदिवासी आणि मागासवर्गीयाच्या संदर्भामध्ये
जो सुप्रीम कोर्टाने जी आर काढलेला आहे यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे असं आहे की या ठिकाणचा जो समूह आहे या समूहाला क्रिमिनल ऍक्ट लावण्यात यावा आणि क्रिमिनल ऍक्ट असे म्हणते की ज्या समूहामधला जर एखाद्या परिवारामधला एखादा आरक्षणवादी जर सर्व्हिसला लागला किंवा शासनाची त्यांनी काही योजना जर घेतली असेल तर तो पूर्ण कुटुंब 4-5 लोकांचं जे कुटुंब आहे ते पूर्ण कुटुंब बाधित होतं आणि या कुटुंबाच्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीला राहावा परंतु काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी राहत नाही म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आमची जी माहिती आहे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार.